जय मुक्ताई वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलेच तापलेले असून आदित्य ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आरोप करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुक्ताईनगर येथे शिवसैनिकांनी रस्त्यावर येत प्रवर्तन चौकात आदित्य ठाकरेंचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला व माफीची मागणी केली आहे आणि भविष्यात तोंड सांभाळून बोलावं असा इशाराही दिला आहे। पहा शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान काय म्हणाले। आदित्य ठाकरेंच्या विरोधात आपण आंदोलन केलं, याबद्दल काय सांगाल? काल आदित्य ठाकरे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विषयामध्ये नीच असा शब्द त्यांनी उच्चारलेला आहे। ते नीच शब्द आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिवसैनिक त्या शब्दाचा आज निषेध करत आहे आणि आज मुक्ताईनगर येथे आमचे उपजिल्हा प्रमुख छोटू भाऊ, युवा जिल्हा अधिकारी आमचे पंकज भाऊ राणे, तालुका प्रमुख आमचे नवनीत भाऊ पाटील, उपजिल्हा अधिकारी आमचे पंकज भाऊ कोडी आणि समस्त शिवसैनिक युवा शिवसेना आणि शिवसेनेचे सर्व समस्त शिवसैनिकांनी आज आदित्य साहेबांचा प्रतिमात्मक पुतळा आज जळालेला आहे। आम्ही सर्व शिवसैनिक याच्या वतीनं आदित्य ठाकरे यांचा निषेध करतो। आज आम्हाला फक्त आदित्य ठाकरे यांना एकच, आदित्य ठाकरे आणि जेवढे महाविकास आघाडीचे नेते आहेत त्यांना एकच हात जोडून विनंती आहे की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप व्हायलाच पाहिजे। सत्तेविरोधात जे आज कोणीही सत्तेमध्ये असो त्याचा विरोध झालाच पाहिजे, पण कमीत कमी बोलताना भाषेची मर्यादा त्यांनी ठेवली पाहिजे। कारण एकनाथजी शिंदे साहेब शिवसेने सर्व नसून आहेच, पण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पण आहे। यासाठी आम्ही सर्व लोक हे विनंती करतो की कोणत्याही नेत्याविषयी एवढी खालची भाषा त्यांनी वापरू नये। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। शिंदे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। आवाज कुणाचा? शिवसेनेचा।